एक दोन ना दोनही चुकले चुकला हा सारा संसार. एक दोन हे नाही चुकले चुकला हा सारा संसार. देवाची तर ओळख नाही करती नामाचा उच्चार. एक दोन हे नाही चुकले चुकला हा सारा संसार. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव सिंह महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुबचन अवतार की जय. सत्संगजी प्रेमाने बोला दन्नंकारजी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज सद्गुरूच्या माध्यमातून ह्या सत्संगचा आनंद घेण्याचा जीवनामध्ये मौका प्राप्त होतोय. कारण जीवन जगत असताना प्रत्येक जन्मामध्ये येऊन हे साधू संतांना ह्या भूतलावरती ज्या ज्यावेळेस अवतार घेतले त्यावेळी समयाला त्या समाजाला प्रबोधन करण्याचं कार्य केलं. नवे भक्तीच्या मार्गावरती सुख आहे ह्या गोष्टी तंतोतंत समजावण्याचा प्रयत्न केला. पण आमचे जगद्गुरू जगत श्रेष्ठ नामदेव महाराज देखील सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही. कारण संत नामदेव महाराज सांगतात की बाबा रे की जन्मोजन्मांचं पुण्य त्या पदराच्या माध्यमातून समर्थ सद्गुरूची कृपा झाली आणि म्हणून ह्या परमात्म्याने विठ्ठलानं कृपा केली आणि त्याचं रूप जीवनामध्ये प्राप्त झालं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी तुम्ही आम्ही विचार करत नाही. आमचे अवतार सिंग महाराज देखील सांगतात की ग्रंथ पुरातन पहा वाचुनी मागील साधू संतांचे सद्गुरूने बदलून टाकले लेख तयांच्या नशिबाचे. आजवरून जे होऊन गेले निज यत्ने पाहू न शकले. रामकृष्णाने नानक स्वतः पडदा न हटवू शकले. मार्ग दावण्या जगताला या नियमाचे पालन केले. मग वास्तविक पाहता ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आले, श्रीकृष्ण परमात्मा आले, त्यांना देखील समर्थ सद्गुरू जीवनामध्ये येऊन त्यांच्या जीवनामधला अज्ञानाचा पडदा बाजूला सारून सद्गुरूनं ते ब्रह्मज्ञान, तो परमात्मा निर्गुण निराकार, तो आत्मसाक्षात करून दिला. मग आज युगे युगे ज्ञानाची दोरी राहिली असे गुरु करी. अवतार मने परी अंध जगत हे वृताची सारे कर्म करी. ते आमचे अवतार सिंग महाराज सांगतात की सद्गुरूच्या हातामध्येच ती दोरी आहे. परंतु आज ताकदीच्या माध्यमातून, युक्तीच्या माध्यमातून जसं संसारिक कर्म करतो तसं भक्ती मार्गामध्ये देखील तो चालाकी करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु अवतार सिंग महाराज सांगतात की बाबा रे ग्रंथ पुराण वाचून बघा साधू संतांचं. त्यांना काय उपदेश केलेलं आहे की बाबा रे परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि तो जगामध्ये पूर्वी होता आणि संपूर्ण जगाचा नाश झाला तरी तो आहे तसाच विराजमान राहणार आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी साधुसंत सांगतात की बाबा रे की ज्या वेळेस भूतलावरती साधुसंत येतात त्यावेळेस जगाला तारण्याचं कार्य करत असतात. मग त्यांच्या जीवनामध्ये किती जरी समाजानं दुःख कष्ट त्रास दिला तरी त्यांचं सोहित ते सोडत नाही आहेत. एकदा एका नदीच्या काठी एकनाथ महाराज गेले होते आणि आंघोळीला गेल्यानंतर सहज त्यांच्या लक्षात आलं की एक विंचू पाण्यामध्ये पडला. आता पाण्यामध्ये पडल्यानंतर एकनाथ महाराज तो विंचू वर काढला तर विंचूनं डंक मारला. वर ठेवला, परत तो पाण्यात पडला, परत वर काढला, डंक मारला. मग असं 4-5 वेळा एक सज्जन नदीच्या काठावरून पाहत होता. तर त्यावेळेस एकनाथ महाराजांना विचारलं की अहो तुम्हाला तो डंक मारतोय, तो तुम्हाला त्रास करतोय, तरीसुद्धा तुम्ही त्याला वर काढताय. मग एकनाथ महाराजांनी सांगितलं एवढंसं मोठं कीटक जो स्वतः डंक मारण्याचा स्वभाव सोडत नाही तर माझा परोपकार करण्याचा, दया करण्याचा स्वभाव मी का सोडू. मग वास्तविक आता साधू संतांना ते कर्म केलं
की प्रत्येक वेळी जगावरती परोपकार केला, जगाला आनंद देण्याचा प्रयत्न केला. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू ज्या वेळेस जीवनामध्ये येतात त्यावेळेस प्रत्येकच घटाला पावन करत असतात. प्रत्येक घटाला ज्या वेळेस अवतारसिंग महाराज देखील दुसऱ्या बाजूनं सांगतात, ज्या ज्योतीचा अंश तू प्राण्या, जाणून घे तू या प्रभूला, ज्याने दिली सुख संपत्ती ओळखून घे त्या प्रभूला, विसरून अंतर्यामी प्रभूला, सारी जी कामे करशी, जाण खरी ती सर्व निषिद्ध, जे करशी तैसे भरशी, येशी जर ना शरण गुरुला, पदोपदी ठोकर खाशी. तिचा अंश तू प्राण्या, जाणून घे तू त्या प्रभूला, ज्याने दिली सुख संपत्ती ओळखून घे त्या प्रभूला, विसरून अंतर्यामी प्रभूला, सारी जी कामे करशी, जाण खरी ती सर्व निषिद्ध, जे करशी तैसे भरशी, येशी जर ना शरण गुरुला, पदोपदी ठोकर खाशी. अवतार गुरु ज्ञाना वाचुनी 84 फेरे फिरशी. मग वास्तविकता अवतारसिंग महाराज सांगतात की जे सांसारिक कर्म तू करतोय त्याच्यामधून तुला 84 लक्ष योनीमधून तुला फेरा चुकणार नाही. आणि केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये मनुष्याचा जन्म जो परमात्म्यानं तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलेला आहे तो एवढ्याचसाठी आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. परंतु सामाजिक दृष्टीने तुम्ही आम्ही भक्ती करतोय मग आमचे कबीरदास सुंदर सांगतात त्या रचनेमधून, अनाडी ये दुनिया कैसे तरियो, अनाडी ये दुनिया कैसे तरियो, मुडवर चावर छत पर फेंके कवा बाप बुलाए, अनाड़ी ये दुनिया कैसे तरियो, जिंदा बकरा देव को काटे, मांस भूतों ने खाया, अनाड़ी ये दुनिया कैसे तरियो, सोने का जब नाग बनाया पूजत भैना भाई, ऐक बा जिंदा नाग जब निकला तो ले लो दंडा भाई, ऐक कबीरा सुनबाई साधू दुनिया बड़ी दीवानी है. मग वास्तविक पाहता कबीरदास आमचे सांगतात की बाबा रे, वास्तवामध्ये भक्ती करत असताना परंपरेप्रमाणे तुम्ही आम्ही भक्ती करतोय, परंतु वास्तविक पाहता ज्या गोष्टीसाठी परमात्म्यानं तुम्हाला सुंदर असा मनुष्याचा देह धारण करून पाठवलेला आहे तो इतक्यासाठीच आहे कारण जगामध्ये सर्व प्रकारच्या 83,09,99,999 ह्या भोगयोनी आहेत. ते त्यांचं कर्म सुंदर सुंदर करत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा माणसाला उपयोग होतो, परंतु माणसाच्या मृत पावल्यानंतर मरण पावल्यानंतर त्याची राख होऊन जाते. परंतु अवतारसिंग महाराज दुसऱ्या बाजून आमचे सांगतात की मानसाहून पशु चांगला, नसती जर मानवी विचार, पक्षी उत्तम नराहून त्या कधी न करीते तक्रार, हाडे चर्म पशूंचे आपल्या अनेक कामा येती, त्यांचे गुण स्वभाव मानवा बहुताशी शिकवण देती, पशु मानवा माझी अंतर आहे इतकेचा अवतार, ब्रह्मज्ञान प्राप्तीचा केवळ मानवाचा आहे अधिकार. ते अवतारसिंग महाराज म्हणतात की बाबा रे, की सर्व जन्मामध्ये अनेक प्रकारच्या योनी आहेत, अनेक प्रकारचे प्राणी मात्र आहेत, तर केवळ ते त्यांचं कर्म करत असतात. मग आज वास्तविकता आमच्या जीवनामध्ये जे जीवन जगत असताना केवळ ब्रह्मज्ञानाचा अधिकार अवतारसिंग महाराज सांगतात की मानव योनीमध्ये आहे आणि तो अधिकार अंमली करत न जोडिले तर ब्रह्मबीज न काटविशी, की ब्रह्मबीज आठवण्यासाठीच तुमच्या आमच्या जीवनामध्ये बुद्धीचा घटक दिलेला आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक वेळी तुम्ही विचार करत नाही जीवन आपल्याला कशासाठी मिळाले. कारण आयाश जाय राजा रंक या फकीर, की प्रत्येकालाच ह्या जगातून जायचं आहे, परंतु जाण्याचं अगोदर माझं स्वस्वरूप काय, मला परमात्म्याने ह्या मनुष्य देहामध्ये कशासाठी पाठवलं आहे. मग जोपर्यंत ह्या गोष्टीचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची प्राप्ती होऊ शकत नाही. मग आज प्रत्येक वेळी जीवन जगत असताना प्रत्येक सद्गुरूनं समयाला त्या युगामध्ये समजावण्याचा प्रयास केला, परंतु आज सामाजिक दृष्टीने तुम्ही मी विचार केला तर केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये केवळ आज जीवन जगत असताना प्रत्येक वेळी ह्या अशी मनुष्याची काया मिळालेली आहे. कारण बहुमोलाची
जीवन काया, हरिनामाविना जाईल वाया, हरिनामाची ज्ञानशुधोरी तुझ्या गाठीला बांधून घे, आली चालून ही संधी, हित जन्माचे साधून घे, आली चालून ही संधी, हित जन्माचे साधून घे. भारी चंचल मन बेताली, नामाची त्या व्यसन घाली, आशा फाटक्या स्वैर मनाला, नामाने बांधून घे, हरिनामाने बांधून घे, आली चालून ही संधी, हित जन्माचे साधून घे. कारण बहुमोलाची जीवन काय आहे. कारण कितीतरी जन्म मी कुत्र्यामध्ये, मांजरामध्ये, माशामध्ये, जलचर प्राण्यामध्ये, वृक्षामध्ये, पक्षामध्ये अनेक प्रकारच्या योनी भोगून मनुष्याचा देह मला प्राप्त झालेला आहे. मग दुर्लभ मनुष्य देह कष्टे पावलाशीन, दिला कुटुंबाशी कामभोग. की दुर्लभ मनुष्य देह आहे. मग दुसऱ्या बाजूनं जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आयुष्य वेचून कुटुंब पोशिल्याने काही हित केले सांग बापा, अरे फुकाची चाकारे झालाशी काबाडी, नाही घडी सुख भोग आहे. तुका म्हणे आयुष्य नाशिले आयुष्य, आणि पाप ते संचिले पतनाशी. की संसार करत करत असताना तू परमात्म्याचं नामस्मरण करत नाही, हरीचं चिंतन करत नाही, आणि त्याच्या माध्यमातून तू सांसारिक कर्म आहे आज प्रत्येक वेळी ताकदीनं करतोय. मग आज जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत ह्या परमात्म्याची अनुभूती करून घेणारा नाही, तोपर्यंत जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होऊ शकत नाही. मग आज प्रत्येक वेळेस साधू संतांना सांगितलं आहे की ज्यावेळेस भूतलावरती साधू संत आले, समाजानं भरपूर असा त्रास दिला, त्यांना तप आणि त्याग केला, सद्गुरूच्या माध्यमातून ते ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जगाला ते प्राप्त व्हावं, ही एक विशाल भावना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि त्या प्राप्तीच्या माध्यमातून प्रत्येक मानव मात्राला हे ब्रह्मज्ञान, ह्या परमात्मा आत्मसाक्षात्कार व्हावा, ह्यासाठी प्रत्येक साधुसंतांनं जीवन जगत असताना समाजाला परोपकार केला. मग दुसऱ्या बाजूने सांगतात, तुला मानवाया टाई, जन्म पुन्हा पुन्हा नाही, बहुमोलाचे लाभले जीवन, मानसा तू माणूस बन, स्वार्थापायी माझविला इथे तू आतंक, मानवाच्या धर्मालाया लाविला कलंक, बरे नाही रे तुझे चलन, मानसा तू माणूस बन, गुण प्रेम नम्रता गे अहंकार त्यागना, मानसा तू मानसाशी मिसळून वागना, करी माणुसकीला नेहमी जतन, मानसा तू माणूस बन. आमचे गीतकार सांगतात की बाबा रे तुला जन्म परत परत नाही, माणसा तू माणूस बन. म्हणून आमचे निरंकारी बाबा त्यावेळेस देखील युगानुयुगे ह्या समयाला 36 वर्ष समजावत आले की कुछ भी बन मुबारक आहे, लेकिन पहिला तू इंसान बन. मग डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, वैज्ञानिक असू द्या, कुणीही असू द्या, परंतु त्याच्यातले माणूस पण नसेल तर केवळ ते हैवानासारखं कर्म करणार. म्हणून आपल्याला माणूस बनण्याची गरज आहे. ह्या स्वार्थाच्या पायी बघितलं आज केवढे मोठं आखाती देशामध्ये युद्धाचा भडका उडलेला आहे. केवळ एकच गोष्ट आहे की बाबा रे मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ, तुझ्यामध्ये जे काय मोठे काय शस्त्रात आहे त्या माध्यमातून मी दुसऱ्याचा विध्वंस करू शकतो, ह्या अहंकाराच्या पायी इतका मोठा आतंक माजलेला आहे. आणि आज समर्थ सद्गुरू तो आतंक कमी करण्याचा, आतंक संपवण्याचा केवळ प्रेमाची भाषा ह्या जगाला देऊन, त्या प्रेमाचे पूल बांधून केवळ समाजामध्ये केवळ सलोखा निर्माण करण्यासाठी समयाला आज अवतार प्रत्येक वेळी जन्म घेऊन येत असतो, मनुष्याचा देह धारण करून येत असतो. आज सुदीक्षा महाराज घोर अशा कलियुगामध्ये आमच्या अवतारित आहेत.
जे जे शरण येतात, शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराचा आत्मसाक्षात्कार प्राप्त करून देत असतात. आणि ज्यावेळेस साक्षात्कार प्राप्त केल्यानंतर प्रत्येक मनुष्याचा जन्म सार्थक होतो. नव्याने त्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्याला कळतं की परमात्मा माझी संपूर्ण कर्तव्य कर्म जे करत आहे ते परमात्मा उघड्या डोळ्याने पाहतोय. मग आज त्यावेळेस ज्यावेळेस दृष्टी प्राप्त झाली त्यावेळेस साधू संतांचं परिवर्तन झालं, त्यांना जगाला परोपकार दिला. आज देखील निरंकारी मिशनचे संत महात्मे तोच परोपकार जगाला देत आहेत की माझ्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाला. मी देखील व्रत करत होतो, उपवास करत होतो, तीर्थाटन करत होतो, ग्रंथांचं पारायण करत होतो, अनेक अध्ययन करत होतो, परंतु माझ्या जीवनामध्ये निरंकारी संत महात्मा जीवनामध्ये आला आणि त्याच्या माध्यमातून मी ज्या परमात्म्यासाठी भक्ती करत होतो, व्रताच्या माध्यमातून, उपवासाच्या माध्यमातून, तो सद्गुरू सुदीक्षा महाराजांच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये साक्षात्काराच्या रूपामध्ये प्राप्त झाला. मग तुमचं आमचं कर्तव्य कर्म बनत नाही का की बाबा रे मी भक्ती करतोय ती योग्य आहे का, खरंच मी भक्तीच्या माध्यमातून मला सुख मिळतं आहे का? जोपर्यंत ह्या गोष्टीचा स्वतःला मनुष्याला प्रश्न पडणार नाही तोपर्यंत त्या भक्तीविषयी त्याच्या ज्या भ्रामिक कल्पना आहेत त्या कल्पना संपू शकत नाही. मग आज अनेक मतमतांचा गलबलन कुणी न पुशे कुणाला. आज संप्रदायाच्या माध्यमातून आज मनुष्य मात्र सामाजिक दृष्टीनं भ्रमित झालेला आहे की नेमका कोणत्या संप्रदायाच्या माध्यमातून भक्तीचा आनंद घ्यावा. मग आज निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की आज आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू सुदीक्षा महाराज आले आणि तो परमात्मा अंगसंग, माझ्या अंगाचा कपडासुद्धा जेवढा लांब नाही तितका परमात्मा माझ्या अंगसंग जवळ आहे. तो परमात्मा माझ्या जीवनामध्ये सद्गुरूच्या माध्यमातून प्राप्त झाला. आणि खरंच जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त व्हावा, सद्गुरूला शरण येऊन ती गोष्ट विचारा की मी कोणाचा कोण आत्म्याशी नाही जन्मावून मी देहात आला कुठून, की मी माझा जीवात्मा देहात कुठून आला. ह्या गोष्टीचा प्रश्न सद्गुरूच्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून सतत जे मनाला सल असते की माझ्या जीवनामध्ये परमात्मा हा जीवात्मा संग कसा प्राप्त होत नाही आणि त्या प्राप्त होण्यासाठी समर्थ सद्गुरू युगानुयुगे अवतारित होत असतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू आज प्रत्येक वेळी युगानुयुगे आले आणि आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून समर्थ सद्गुरू आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आज त्या परमात्म्याची प्राप्ती झाली. मग आज जे सुख वैकुंठामध्ये नाही, जे सुख स्वर्गामध्ये नाही, ती सुख आज घोर अशा कलियुगामध्ये समर्थ सद्गुरू सुदीक्षा महाराज आज प्रत्येक मानव मात्राला देत आहेत. कारण ज्ञानेश्वर माऊलीनं जे पसाये दान मागितलं की असं आता ईश्वरके देवे तोषोनी मज द्यावे, पसाये धंजे खळांचे व्यंकटे सांडोता या सत्कर्म रती वाढो भूता परस्पर जडो मैत्र दुरितांचे तिमिर जावो स्वस्वरूप पाहो जे जे प्राणी जात. कारण प्रत्येक प्राणी मात्र एकत्र व्हावा, प्रेमानं राहावा आणि दुरित म्हणजे द्वैत भाव त्यांचा बाजूला होऊन केवळ परमात्म्याची प्राप्ती व्हावी हीच सद्गुरूकडं ज्ञानेश्वर माऊलीने अरदास केली. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये खरंच सुख तुम्हाला प्राप्त करायचं असेल, मग आज आमचे गीतकार देखील सांगतात, नर जन्म हा दुर्लभ आहे जाणून घेशील का, समयाच्या सद्गुरूला तू शरण येशील का, शरण येशील का, सत्य जाणून घेशील का. 84चा फेरा फिरूनी नर जन्माला आला, जन्मावेऊन विसरून गेला आपल्या कर्तव्याला. या सद्गुरूचे ज्ञानामृत हे प्राशन करशील का, समयाचा सद्गुरूला तू शरण येशील का. सद्गुरू विना होणार नाही जीवनाचा उद्धार, परशुरामा मनमताने कोण झाला भोपार. म्हणून तू या सद्गुरूला मन हे देशील का, समयाच्या सद्गुरूला तू शरण येशील का. आमचे गीतकार महात्मा सांगतात की समयाला सद्गुरू युगानुयुगी येत असतो आणि त्या नरजन्म हा दुर्लभ आहे आणि तुला प्राप्त झालेला आहे. तर तुझं आद्य कर्तव्य आहे की परमात्म्याची अनुभूती करून घे, प्राप्ती करून घे. त्याच्यामधून जीवनामध्ये जन्ममरण थांबणार आहे. आयशे कारागरे प्राणे दोटणू अत्यंत
विनवणी करी, आता इथून माझं सोडवोय, मी सुहित करील. प्रत्येक जीवात्म्याने आईच्या उदरामध्ये असताना ह्या परमात्म्याला वचन दिलेलं आहे की मी आईच्या गर्भवासाला परत त्रास देणारा नाही, माझं जन्ममरण थांबवील, तुला शरण येईल आणि तुझी ओळख करून घेईल आणि माझ्या तत्वाची ओळख करून मी परत गर्भवास चुकवेल. मग आज जन्ममरण थांबवण्यासाठी समर्थ सद्गुरू हे ब्रह्मज्ञान देव हा निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती करून देत आहेत. मग आज तुमचं आमचं देखील कर्तव्य बनतं आहे की हे संत त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहे, मग त्यांना काय पडलेलं आहे तरीसुद्धा संत हे परोपकार आहे. सद्गुरू येत अशी या जगती करण्याशी परोपकार, सद्गुरू येत अशी या जगती केवळ करण्याशी सुखमय संसार. कारण सद्गुरू हा सुखमय संसार करण्यासाठीच भूतलावरती अवतार होत असतो. मग आज त्या अवताराचं कार्य आज युगानुयुग चालू आहे. मग आज तुम्हाला वाटत असेल की खरंच माझ्या जीवनामध्ये तो परमार्थ प्राप्त व्हावा, परमात्म्याची ईश्वराची प्राप्ती हो, मग किती वर्ष तुम्ही भले पाप पुण्य किती केलं, ह्या गोष्टीचा सद्गुरू केवळ निवाडा करतो आणि शेवट शरण आल्यानंतर ते सगळं पुसून केवळ निर्लेप असा एकदा जन्म माझ्या आईच्या उदरामधून होतो आणि दुसरा सद्गुरूच्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून दुसरा जन्म होतो. आणि त्या दिवसापासून त्याला सद्गुरू ते जाणीव करून देतात की बरेच उघड्या डोळ्यानं परमात्मा निर्गुण निराकार ईश्वर तुझी करणे पाहतोय. मग आज ती दृष्टी प्राप्त झाल्यानंतर त्याचं पापकर्म वाईट कर्म विरुद्ध कर्म संपतं आणि केवळ तो जगामध्ये प्रेम करत असतो आणि सगळ्यावरती प्रेम करत करत स्वतःचं जीवन संसारामध्ये असून नसल्यासारखं स्वतःचं जीवन जगत असतो. मग सद्गुरू ते अरदास करूया. सद्गुरू मानते कृपाळू आहात, दयाळू आहात. त्या प्रत्येक भाविक सज्जनाला जेही तुमच्या ब्रह्मज्ञानापासून वंचित असेल, सद्गुरूच्या इशारापासून वंचित असतील, त्या प्रत्येक जीवात्म्यावरती तुम्ही कृपा करा. तुम्ही कृपाचे करुणाकार आहात. कारण तुमच्या केवळ कृपेच्या आशीर्वादाच्या माध्यमातून राहिलेल्या जीवात्म्यांचा उद्धार होणार आहे. तर तुम्ही कृपा करा की राहिलेले जेवढेही जीवात्मे असतील त्यांना प्रत्येकाला तुमचं स्वस्वरूप जाणीव होऊ द्या आणि त्यांचा देखील भवसागर पार होऊ द्या. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.